हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2014 मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्र राज्याच्या, त्याची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील आपल्याला. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 2014 साली झालेली निवडणूक ही सर्वच पक्षांनी स्वतःचं बळ आजमावणारी अशी निवडणूक ठरली. कारण या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती जी काही होती ती फिसकटली आणि तिकडं आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा स्वबळावरती निवडणुका लढवल्या. याचा परिपाक किंवा परिणाम असा झाला की संपूर्ण राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा आपल्या समोर आला. या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की या निवडणुकीनंतर नेमकं भाजप सरकार स्थापन करताना कुणाची साथ घेणार याच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनात जी काही उत्सुकता होती ती उत्सुकता अजूनही थोड्याफार प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्याला चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपानं एक मंत्रिपद मिळालं आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटण्याची आता नव्यानं आशा निर्माण झाली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये संवाद प्रतिवादसाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना आम्ही बोलवलेलं आहे आणि आज ते आलेले आहेत. मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. दादा, स्वागत आणि अभिनंदन सुद्धा. दादा, खरं तर कोल्हापूर जिल्ह्याशी तुम्ही 20 वर्ष निगडीत आहात. तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल सगळं माहिती आहे. काय प्रश्न आहे ते नव्यानं सांगायची गरज नाही आहे. आता मंत्रिपदाचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यासाठी कसा करणार, प्राधान्यक्रम काय असेल? दोन प्रकार केले पाहिजेत असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे मी करतो. एक लगेचचे प्रश्न जे ज्वलंत आहे आणि ज्यातून सारखं कोल्हापूर शहर आणि जिल्हा हा पेटता राहतो आहे. त्यात मग टोल विषय येतो, त्याच्यामध्ये LBT विषय येतो, त्याच्यामध्ये खराब रस्ते असा विषय येतो, त्यात खराब पाणी असा विषय येतो. तर यावर लगेच लक्ष द्यायला पाहिजे आणि त्या सगळ्या विषयांवर म्हणजे अगदी सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा प्रकल्प रखडला आहे, लोकांचे खूप हाल होत आहेत, ॲक्सिडेंट होत आहे. काल आम्ही लगेच त्याची आढावा बैठक घेतली. टार्गेट्स सांगितले की 31 मार्चच्या आधी त्यातलं जवळजवळ 90% काम पूर्ण झालं पाहिजे आणि दर आठवड्याचं मला लिहून द्यायला सांगितलं त्यांना मी. तर असे विषय लगेच सोडवले लागतील. टोलच्या विषयामध्ये काल टोल विधी कृती समितीवर बैठक केली. आणि दुसरं करायला लागेल ते एकूण या शहराचा विस्तार, एकूण या शहरातली बेरोजगारी, एकूण या शहरातलं कल्चर. आणि कल्चर म्हणत असताना खूप चांगलं कल्चर आहे, परंतु काम करण्याचं कल्चर आणि थोडं समन्वयवादी कल्चर ह्या शहराला एक लॉंग टर्म मेहनत घेऊन विकसित करण्याची आवश्यकता आहे. असे दोन भाग मी केलेत आणि त्यातल्या पहिल्या भागावर तो युद्धपातळीवर काम करतो. काम करण्याचं कल्चर म्हणजे आता जे काही कल्चर आहे ते काम न करण्याचं आहे, काँग्रेसी कल्चर आहे असं तुम्हाला सुचवायचं का? काँग्रेसी तर शब्द मी बिलकुल वापरत नाही. कारण काम करणं आणि काम न करणं हे कल्चर जे आहे ते त्या व्यक्तीशी जोडलेलं असतं, त्याच्या वातावरणाशी जोडलेलं असतं. आणि थोडीशी आपल्या कोल्हापूर शहराला जेवढं मिळेल ते समाधान मांडण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन, ज्याच्यामध्ये पैसे घालावे लागत नाहीत, पण ज्याच्यामध्ये काही संस्कारांची रचना करून तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच वापरा, पण तुम्हाला जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, अशाकडे हे कल्चर नेण्याची आवश्यकता आहे. तर मग कोल्हापुरामध्ये एक वर्ग असा आहे जो माझ्या माहितीप्रमाणे 1-2% आहे की जो खूपच समृद्ध आहे. आणि फार मोठा वर्ग असा जो आहे की ज्याचं रोजचं जमत आहे, परंतु उद्या मुलीचं लग्न म्हटलं की कर्ज घ्यायला लागेल, मुलाचं शिक्षण म्हटलं कर्ज घ्यायला लागेल. ह्याचं कारणच आहे की बा मला समजा एक सकाळी 8 ते 4 ड्युटी आहे, तर 4 ते 10 आणखीन काय करता येईल असा विचार करण्याची वृत्ती नाही. अरे बास झालो रे बाबा असं म्हणून तो तिथे रंकाळ्यावर जाऊन सगळ्यांनी घरून डबे आणून जेवणावरच जास्त भर देईल. पण दादा, दुसरीकडे असं म्हटलं जातं की कोल्हापूरकरांना कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागतं. शासन दरबारी तर कायमस्वरूपी कोल्हापूरची उपेक्षा होते. म्हणजे टोलचा विषय तर गेली 4 वर्षे पेंडिंग आहे आणि आताही तुम्ही सुद्धा असं मान्य कराल की याच्याबद्दलचा व्यवहार्य तोडगा काढायचा असेल तर कदाचित अजून काही कालावधी जाऊ शकेल असं तुम्ही 2 दिवसापूर्वी विधान केलं होतं. म्हणजे मला सांगा की एकीकडं विरोधी पक्षामध्ये बसून काम करताना बोलणं आणि नंतर सत्तेवरती आल्यानंतर काम करताना, निर्णय घेताना प्रॅक्टिकली विचार करणं, यात तफावत आहे, मानता तुम्ही? नाही, विरोधी पक्ष असताना मला हे मान्य आहे की सरकारने काय करायचं ते करावं, आम्ही मागणी मांडणार अशी भूमिका असते.
सरकारमध्ये आल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय करावं लागेल, व्यावहारिक गोष्टी काय, असा विचार करावा लागतो. पण आमच्या बाबतीमध्ये ह्यातला फरक फार पडणार नाही, याचं कारण आम्ही चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही नेहमीच अधिक विचार प्रश्नांच्या बाजूने, ज्या लोकांचे प्रश्न आहेत त्या लोकांच्या बाजूनेच विचार करणार. बरं. तेव्हा आधीच्या सरकारने समजा टोल या विषयामध्ये चालढकल केली असेल तर आम्ही चालढकल करत नाही आहोत. अक्षरशः मी 31 तारखेला शपथ घेतली, माझं खातं डिक्लेअर झालं साधारण 2-3 तारखेला. सगळे म्हणून एक 20 दिवस पण अजून झालेले नाही. त्या 20 दिवसामध्ये टोल विषयामध्ये मी असंख्य बैठका केल्या, नॉट ओन्ली कोल्हापूर, महाराष्ट्राचा टोल. अच्छा. पनवेल सायन्सचा टोलचा विषय आहे की ज्याच्यामध्ये पनवेलला 5 किलोमीटरच्या रेडियसमधल्या गावांना हा टोल जाचक आहे. आम्ही ताबडतोब 3 महिन्याचा स्टे दिलाय आणि त्याच्यावर एक अभ्यासगट नेमला की 5 गावातल्या लोकांना टोल आपल्याला फ्री करायचं असेल तर काय परिणाम होतील, आपल्याला किती. तसंच कोल्हापूर विषयामध्ये येऊन 2 बैठका झाल्या. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये असताना मागण्या करणं सोपं होतं जरी खरं असलं तरी सरकारमध्ये आल्यानंतर जी यंत्रणा आताशी आली त्यातून प्रश्न थोडे स्पीडीली सोडवण्याचा प्रयत्न आमचा आहेच. नाही, पण एकीकडे तुम्ही टोल बद्दल असेल किंवा LBT बद्दल असेल प्रश्न सोडवणार म्हणताय तुम्ही, पण त्याच वेळेला काही वेळा अशी विधानं येतात की त्यामुळे जनतेच्या मनात प्रश्न पडतो की या सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं आता विसरले काय म्हणून. LBTच्या प्रश्नाबद्दल पण राज्यव्यापी हे धोरण आहे, पण LBT बद्दल जे व्यापारी संघटनांची मागणी आहे त्याच्याबद्दल सरकार काय करणार. नाही, बऱ्याच वेळेला काय होतं की जे म्हटलं जातं त्याचा नीट अर्थ न पोचणं याचाही प्रॉब्लेम आहे. आता LBT विषयामध्ये वारंवार मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलेलं आहे की 2 प्रकारची सोल्युशन्स माझ्या डोक्यात आहेत. एक आहे लॉंग टर्म. बरोबर. GST सुरू झाल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रामध्ये गेलो होतो, अगदी तारखेच्या म्हणजे 8 तारखेला. त्यावेळेला अरुण जेटलींच्या घरी, देशाच्या अर्थमंत्र्यांच्या घरी जाऊन भेटलो, आम्ही चर्चा केली. त्यात ते म्हणाले की GST सुरू झाल्यानंतर तुमचा जो 14,000 कोटीचा रेव्हेन्यू आहे प्रामुख्याने LBT आणि ऑक्टामध्ये येणारा, तो आम्ही सेफ करतो. ओके. आता हे व्हायला वेळ लागणार असेल तर लगेच एखादा LBTला पर्यायी कर आम्ही आणू. याचं कारण व्यापाऱ्यांची, म्हणजे मी स्वतः त्या आंदोलनात होतो, मी स्वतः व्यापारी आहे, व्यापाऱ्यांची नेहमीच मागणी कर नको ही नव्हती. तर त्याच्यातला जो एक नवीन आणखीन इन्स्पेक्टर मान्यवर येऊन बसणं महानगरपालिकेला, याचाच लोकांना जास्त ऑब्जेक्शन होतं. आता त्याच्यातून घुमजाव करण्यात अर्थ नाही, पण तरी टोटल ॲबॉलिश झालं पाहिजे. टॅक्सेशन जेवढं कमी होईल तेवढं लोकांना माल आपण स्वस्त देऊ शकू, लोक जास्त खरेदी करतील, व्यापार जास्त वाढेल, मला मान्य आहे. परंतु ही अमाऊंट ही 14,000 कोटी आहे आणि त्या 14,000 कोटीला पर्याय केंद्राने त्याचं पर्यायी अनुदान देणं, हा पर्याय येईपर्यंत काहीतरी तर पर्यायी कर लावावंच लागेल. बरोबर. थोडक्यात तुम्ही पर्यायांचा विचार करताय आणि अभ्यासपूर्ण तोडगा काढायच्या प्रयत्नात आहात. येस, नक्की. मला सांगा, आपण टोल बद्दल बोलतोय, LBT बद्दल बोलतोय, त्याचबरोबर कोल्हापूरची हद्दवाढ हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. आजपर्यंत असं झालेलं आहे की सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी राजकीय सोय म्हणून कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध केला. भाजपाचं सरकार याबद्दल काय करणार आहे? कसं आहे की या विषयाला 2 बाजू आहेत आणि दोन्ही तितक्याच भक्कम आहेत. एक बाजू अशी आहे की जो, म्हणजे मी एका छोट्या 1400 लोकसंख्येच्या गावात राहतो आणि त्यामुळे तो गावात राहणारा जो आहे त्याला शहरी सुविधा हव्यात, पण त्याला नाही कर नको नाही, शहरी सुविधा हव्यात, पण त्याला गाव पण जाऊन नको आहे. अच्छा. त्याच्या गावची ती नदी, त्या गावातलं ते मारुतीचं मंदिर, ते गावातली ती जिल्हा परिषदेची परंपरागत कौलारू शाळा ही त्याला हवी आहे. त्यामुळे त्याला भीती 2 प्रकारची आहे की हे माझं गाव पण जाईल, ते माझं शिवार जाईल. आणि वेगळा मुद्दा मांडलाय हा, कारण हा प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक मुद्द्याच्या पुढचा मुद्दा आहे हा. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं असं मत आहे की 5 लाख पॉप्युलेशन असेल तर 10 लाख लोक वेगवेगळ्या कारणाने, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सुद्धा, मी 2 वर्ष अपडाऊन करत होतो 50 किलोमीटर गारगोटीवरून, कारण मला नाही राहायचं शहरामध्ये, मला माझं गाव पण हवं आहे. हा एक मेजर हर्डल आहे शहरामध्ये विलिनीकरणाचा. दुसरा हर्डल त्यांच्या मनामध्ये आहे की ही जी आमची शिवार आहे ती जातील, याच्यावर उद्यानाचं आरक्षण, याच्यावर हॉस्पिटलचं आरक्षण, अशी सगळी आरक्षणं पडतील. म्हणजे माझा जो मूळ शेती नावाचा स्रोत आहे तो तुम्ही संपवणार, मला पर्याय काय देणार तुम्ही? हे बरोबर आहे, ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो बोजा पडतोय त्याचं काय? तिसरा मुद्दा असा त्यांचा आहे की बा जे शहरात आहेत त्यांना काय सुविधा देताय तुम्ही की जे आम्हाला तुम्ही देणार आहात? मग ह्याला पर्याय असा असू शकतो का, असा विचार केला पाहिजे की जे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भाग वापरतं त्याचे त्याने टॅक्सेस द्यावे. समजा शहरातलं कोल्हापूर महानगरपालिकेचं पाणी ते वापरत असतील, महानगरपालिकेची दळणवळणाची सुविधा वापरत असेल तर त्याचे त्याने पैसे द्यावेत.
पण त्यांना शहरामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची रिॲक्शन सदा सर्वकाळ राहणार. तुम्ही आता दादा म्हटलात की जे लोक शहरात राहत आहेत त्यांना तरी कितपत सुविधा महापालिका देते. आता केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे म्हणून महापालिकेत लक्ष घालणार का? मग ते कसं आहे, हे सगळे स्वायत्त संस्था आहेत. ते महानगरपालिका ताब्यात येईपर्यंत त्यात लक्ष घालून म्हणजे काय, तर मी मंत्री येऊन आढावा बैठका घेत बसणार, आदेश देणार. काल मी थेट पाईपलाईन विषयामध्ये आढावा. महापालिका निवडणूक आता तोंडावर आहे. हो, लढवणार आणि जिंकणार आम्ही चांगलं. तेच म्हणजे महापालिकेत लक्ष घालणार तुम्ही. हो, प्रश्न. तुमच्याकडे सहकार खातं आहे, तुमच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आहे. सार्वजनिक बांधकाम खातं हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सहकार खातं हे तर आपला आर्थिक कणा जे काही सहकारी संस्था आहेत त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. दोन्ही महत्त्वाची खाती आहेत. पण आज जर तुम्ही कोल्हापूरची परिस्थिती बघितली, कोल्हापूर ते गगनबावडा रस्ता असेल, कोल्हापूर ते राधानगरी रस्ता असेल, तर हे रस्ते आहेत का असा प्रश्न पडतो. या एकूणच सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल खातं असं जे म्हणतात, ही प्रतिमा बदलण्यासाठी काय प्रयत्न करणार? मुळात लगेचचे जे 2 रोड तुम्ही उल्लेख केलेत, अशा जिल्ह्यातल्या किमान एक 7-8 रोड आणि पुलांचे विषय तर मी काल परवा मार्गीच लावले. आपल्याला आता रंकाळा ते गगनबावडा याचं काम सुरू झालेलं दिसेल. आपल्याला आता कोल्हापूर राधानगरीचं काम सुरू झालं दिसेल. पण त्यातला बेसिक मुद्दा जो आहे खातं, त्या विषयामध्ये खूप नवीन प्रयोग करण्याचं डोक्यामध्ये आहे. म्हणजे समजा एकदा केलेला रस्ता दरवर्षी का होतो एक्झॅक्टली. आणि आपल्याकडे म्हणतात की पावसामुळे खराब होतो, पण कोल्हापूरपेक्षा जास्त पाऊस पडणारे पलीकडचे जे जिल्हे आहेत तिथे मात्र रस्ते अतिशय सुव्यवस्थित राहतात. मग कोल्हापूरलाच प्रॉब्लेम का? आणि त्यामुळे वेगवेगळ्या अन्य राज्यात जाऊन, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, त्याच्यात जाऊन त्यांच्या PWDच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून की तुम्ही काय काळजी घेता, सगळंच त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं. जसं आता एक मला बरेच वर्ष अपील होतं की एक केमिकल इम्पोर्ट होतं, ते भारतातही तयार होऊ शकतं, की जे डांबरामध्ये मिक्स केल्यानंतर डांबर पावसामध्ये निघत नाही आणि एकदा केलेला रोड हा डांबरी रस्ता हा 5 वर्ष टिकू शकतो. तर आपल्याकडे वृत्ती जी राहिली की दरवर्षी खराब झालेच पाहिजे. एक्झॅक्टली. आणि दरवर्षी त्याशिवाय टेंडर कसं काढणार, त्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरला कसं हाताशी धरणार? कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर हा शब्द खूपच चांगला आहे. कार्यकर्ते कसे जगणार? बरोबर. कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच कार्यकर्ता. आणखी त्यातला एक भाग दादा असा आहे की हा जो काही DSR रेट असतो, त्या DSR रेटनुसार तुम्ही जे काही पॅनेलवरचे सरकारी मान्यताप्राप्त कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना काम देता. पण खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे खूप चांगले लोक आहेत, ते याच्याकडे येत नाहीत. एक तर त्यातल्या खाबूगिरीला ते वैतागलेले असतात, हे जे काही अधिकारी राज आहे त्यांना ते वैतागलेले असतात. त्यामुळे म्हणतात नको, सरकारी कामच नको. याच्याबद्दल कुठेतरी एक पॉलिसी म्हणून नव्यानं विचार करण्याची गरज आहे का? म्हणजे ₹1.25 जे काम होतं ते काम तुम्ही म्हणता की शासकीय दरानुसार ₹1 व्हायला पाहिजे, पण ₹1 काम दरवर्षी करायचं आणि एकदाच ₹100 काम करायचं, याच्यातला जो फरक आहे याचा कुठेतरी विचार होण्याची गरज आहे असं वाटत नाही का? नाही, प्रश्नच नाही. आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी PWD स्वतः कामं करायची. मग PWD कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन त्यांना तुमचा खर्च तुम्हीच काढा टोल असं सांगायला सुरुवात केली. याचा कुठेतरी मीन काढता येईल का असा प्रयत्न चाललेला आहे की PWDने सगळं त्याचं बेसिक फील्डवर्क जे आहे ते करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणता प्रायव्हेट मार्केटमधून चांगले कॉन्ट्रॅक्टर, मग त्याचा तो रजिस्टर आहे की नाही वगैरे काही मुद्दाच नाही, त्याच्याकडून चांगली कामं करून घ्यायची. DSR मध्ये अडचण असेल तर त्या DSR डिझाईन करण्यामध्ये नव्याने काही विचार करायचा. काही टॅक्सेशन आहे त्या कामावरून, म्हणजे जवळजवळ एक 12-13-14% हे सरकारचेच कर आहेत त्याच्यावर. याला काही फाटा मारता येईल का? अदरवाईज ₹100 रोड द्यायचा तर तो प्रत्यक्षामध्ये ₹80 होतो. बरोबर. बाकी सगळे पुन्हा एकदा टॅक्सेस म्हणून जमा होतात. तर सरकारचंच काम आहे आणि सरकारने टॅक्स देण्याची काय आवश्यकता आहे? असं करून काही प्रायव्हेट लोकांना ह्यात इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न नक्की आगामी काळात आपण करणार आहोत की जेणेकरून क्वालिटी मेंटेन होईल. पण मला वाटतं तुम्ही मगाशी जसं म्हटलात की कोल्हापूरच्या लोकांचं एक मानसिकता बदलण्याची गरज आहे, त्याच पद्धतीनं या सरकारी खात्यातल्या अधिकाऱ्यांची पण मानसिकता बदलण्याची गरज आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये ज्या खात्याच्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये मी आग्रहाने असं म्हणतोय की सरकार बदललं आहे आणि ते सरकार तुमचं म्हणजे सामान्य नागरिकांचं आलं आहे आणि त्यामुळे ह्या सरकारमध्ये तुमचं ऐकलं जाणार आहे. सरकारी नोकरांची एक मानसिकता काय झाली किंवा आपलं डोकं चालवून काही उपयोग नाही, आपण काही म्हणलं तरी सुद्धा राज्यकर्ते त्यांचंच चालवणार आहेत. हा कॉन्फिडन्स देण्याचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही तुमच्या काही कल्पना लढवा आणि त्याचं आम्ही स्वागत करू. आणि आश्चर्यकारकरित्या त्यातून हळूच कोणतरी उठून असं म्हणतोय की मला तुमचं मग उद्या वेळ जाईल, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन करतो. म्हणजे टोलच्या विषयामध्ये फंटास्टिक सोल्युशन्स ही डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांनीच द्यायला सुरुवात केली. म्हणतो तुम्ही ती काल का नाही दिली? ते म्हणजे कालपर्यंत आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता की आमचं कोणी ऐकेल.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपानं हा कॉन्फिडन्स लोकांना तर मिळाला लागलाय. चंद्रकांत म्हणण्यापेक्षा सरकारच्या भारतीय रूपाने. जनता पार्टीमध्ये प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री महोदय हे असे आहेत की जे पुढची अपॉइंटमेंट लांबली तरी चालेल परंतु त्या माणसाला नीट ऐकतात. अच्छा, ऐकत असताना समोरच्या माणसाला फील येतो की बा ह्यांना काहीतरी कळत आहे ओके ओके. आणि त्यावरती जे म्हणतायत ते त्यांच्या अनुभवाच्या आधारे म्हणतायत. त्यामुळे इन ऑल गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये हा कॉन्फिडन्स त्यांचा प्रयत्न चालला आहे की तुम्ही नुसतं सरकारी बाबू न बनता मला माझ्या घराचं काम करायचं आहे, मला Exactly. अशा ती भूमिकेत काम करा. आपुलकीची आपलेपणाची हो. भावना असली पाहिजे. दादा, तुमच्याकडं सार्वजनिक बांधकामच्या बरोबरीनं सहकार खातं आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांविषयी गेले काही दिवस गेले काही वर्ष जो काही घोळ चालू आहे, हा घोळ आता बऱ्यापैकी संपत आलेला आहे. पण आता पुन्हा एकदा 6 महिने अजून त्या निवडणुका लांबणीवर गेल्या. पण सहकार क्षेत्रामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि स्वाहाकार हे रोखण्यासाठी काय विचार केलाय का? कसं आहे की काल टोलविरोधी कृती समिती बैठकीत मी मांडलं की क्रॉनिक विषय हे एका रात्रीत नीट होणार नाही. जुनी दुखणी आधी आणि त्यावेळेला खूप वेळ लागेल. म्हणजे 675 संस्थांचं हिअरिंग मला घ्यायचं आहे. बापरे. एका संस्थेला मला अर्ध्या तासाची 3 सिटिंग द्यायची आहेत. म्हणजे एका संस्थेला 1.5 तास गुणिले 675 तुम्ही कॅल्क्युलेट करा, बहुधा माझं वर्षभर यातच जाईल. आता ह्या हिअरिंग नंतर त्यांच्या चौकशा थांबवलेल्याचे मी हे स्थगित्या उठवणार. मग त्याच चौकशा सुरू होणार, मग त्याचे अहवाल येणार, मग त्याच्या कारवाई होणार. असा एक खूप बॅकलॉग साचलाय. त्या बॅकलॉग संपवत असताना आपोआपच सिग्नल जातील की आता हे चालणार नाही. म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही टाइम बाउंड असं म्हणतो की येत्या महिनाभरामध्ये जे म्हणून दोषी आहेत त्या दोषींवर आम्ही आरोपपत्र सादर करणार, फौजदारी खटले दाखल करणार. त्यावेळी राजकीय अडचण काही येणार नाही. काही राजकीय अडचण येणार नाही, काही राजकीय अडचण नाही. राजकीय दबाव मी कधी मानत नाही आणि भारतीय जनता पार्टी हा दबाव मानत. राजकीय दबाव नाही, पण राजकीय नातेसंबंध असतात ना. नाही, ते राजकीय नातेसंबंध आधीच्या लोकांना होते. मी आणि आम्ही सगळेच जण असं ठरवलं की बा आपल्या घरातल्या बायकोने जरी एखाद्या विषयात आग्रह धरला तरी तो समाज हिताच्या विरुद्ध असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही. आता ह्याच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 6 वर्षाची माझी अख्खी टर्म घालवली मी. अनेक वेळा सभागृहात प्रश्न उपस्थित केला, पण ठरलेलं उत्तर की चौकशी चालू आहे, चौकशी होईल. मी काल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की मला टाइम बाउंड सांगा. ते म्हणाले 20 दिवस लागतील. मी म्हटलं मी 30 दिवस देतो. 30 दिवसामध्ये मला चौकशी पूर्ण होऊन अहवाल पाहिजे आणि ही माझी गॅरंटी आहे की त्या चौकशीनंतर अहवालानंतर आम्ही कोणी इंटरप्ट करणार नाही. आता असे ज्यावेळेला 2-4 राज्य सहकारी बँकेच्या बाबतीत सेम केलं आम्ही. मला अनेक जण विचारतात की बा याच्यामध्ये काही अशी नावं आहेत की ज्यामुळे तुम्ही विचार करा. काही कारण नाही. जो दोषी आहे त्याला, मग त्याच्यामध्ये एखादं काँग्रेसचं सरकार असून राज्य सहकारी बँकेवर काही बीजेपीचे डायरेक्टर होते, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. 2-4 कडक कारवाया झाल्याशिवाय चलता है ही जी मानसिकता झालेली आहे ती संपणार नाही. तो तुम्ही एक इशारा देणार आहात. दादा, ज्या वेळेला भाजपचं सरकार सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर मोठा पक्ष म्हणून पुढे आलं, त्याच्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाची बांधणी करायचा किंवा नियुक्ती करायचा विचार सुद्धा होता, विषय सुद्धा होता, त्यावेळेला तुमचं नाव प्रदेशाध्यक्ष भाजपाचं म्हणून पहिल्यांदा येत होतं समोर. माध्यमात येत होतं, चर्चेत येत होतं, कसं येत होतं मला माहीत नाही, पण त्यावेळी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादा पाटील असं नाव होतं. अचानक तुम्ही मंत्री म्हणून तुमचं नाव पुढे आलं. हे मंत्रीपद भाजपाचं आहे की संघाचं आहे? मंत्रीपद भाजपचं आहे, पण संघाच्या संस्कारांमुळे आहे. बर. मंत्रीपद भाजपचंच असणार, कारण भारतीय जनता पार्टी ठरवते मंत्री कोण वगैरे. पण भारतीय जनता पार्टी ज्या संस्कारांचा आणि ज्या कर्तृत्वांचा विचार करते, सरसकट न करता की ह्याला न्याय देईल. विशेषतः आदरणीय नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून त्यांचा ग्रामपंचायत लेवलपर्यंत हा आग्रह राहणार आहे की त्याचा प्रामाणिकपणा. म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री त्यांनी केले, ते कधी निवडून पण आले नव्हते, पहिल्यांदा आमदार झाले. पण सुरेश प्रभूंसारख्या माणसाला कुठे वेचून घेऊन बरोबर रेल्वे मंत्रीपद दिलं. गोवा डिस्टर्ब होईल तर बघू नंतर म्हणून परिकर आवश्यक म्हणून नेले. इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक दिग्गज नावं मुख्यमंत्री. थोडक्यात तुम्हाला पण त्यांनी बरोबर वेचलेलं आहे. तर त्याचं सगळं श्रेय हे संघ आणि विद्यार्थी परिषद संस्कारांना जातं. त्यामुळे मंत्रीपद बीजेपीचं, पण त्याचं कारण हे संघ विद्यार्थी परिषदेचे संस्कारच आहे. संवाद प्रतिवादमध्ये आज आपल्यासोबत आहेत नामदार चंद्रकांत दादा पाटील. त्यांच्याशी अजूनही काही विषयावर मला बोलायचे आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे
700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गाइडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतो आहोत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी. दादा, आतापर्यंत आपण मंत्री म्हणून तुम्ही जी काही करणार आहात, तुमच्या मनात काय योजना आहे त्याच्याबद्दल बोललो आपण. मला सांगा की भाजपाचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागणं, अशी वेळ आल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांच्या रिॲक्शन्स आल्या त्या बघितल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेशी हात मिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत का? नाही, शिवसेनेला बरोबर घेणं, सत्तेमध्ये सहभागी करून घेणं हा तर प्रयत्न फ्रॉम द डे 1 आहे. आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन काही सरकार चाललेलं नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही मागितला नाही. अजून एकही असा प्रसंग घडलेला नाही की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागला. परवा सभागृहात सुद्धा आम्ही जे घटनेप्रमाणे माध्यम आहे आवाजी मतदान, कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 22 वेळा आवाजी मतदानानेच बहुमत सिद्ध झालेलं आहे. विश्वासार्ह ठराव संमत झालेला, 2च वेळेला डिव्हिजन झालेलं. आम्ही काही नवीन केलं नाही. आणि तेव्हा ते प्रूव्ह व्हायचं आहे किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंबा. जर समजा त्या दिवशी विश्वासार्ह ठरावामध्ये राष्ट्रवादीने मतदान केलं असतं, म्हणजे जरी त्यांनी वॉकआउट केलं असतं, बहिष्कार टाकला असता, अनुपस्थित राहिले असते तरी मदत केली असं आपण म्हणू शकलो नसतो. ऑन त्यांनी केलं. मतदान जर झालं असतं तर आपल्याला असं म्हणावं लागलं असतं किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चाललं. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा काही आम्ही घेतलेला नाही.
ऑन देअर ओन त्यांनी ठरवलं आणि तो सुद्धा पण शिवसेनेशी पण जो काही घरोबा होता तो तुटल्यानंतर त्यांच्याशी पुन्हा हात मिळवणी करण्यासाठी इतका विलंब का होतोय मग? कसं आहे की नेमकं कुणाकडून इतकं ताणलं नाही, गेलं? कसं आहे की आपलं राज्य मोठं आहे आणि त्या राज्यामध्ये असणारी मंत्री संख्याही मोठी आहे. त्यातले आणि ती सगळीच महत्वाची खाती आहेत. त्या सत्तेचं शेअरिंग करताना इतक्या सहजपणे होणं हे थोडं अवघडी आहे. आणि त्यामुळे या विषयामध्ये एकदाही असं झालेलं नाही की काही निगेटिव्ह ट्रॅकवर गाडी गेली आहे. अगदी अजूनही म्हणजे काल आज सुद्धा या सगळ्या विषयामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मला खात्री आहे की याच्यातून काही ना काही चांगलं निष्पन्न होईल. पण तुम्ही 2-3 दिवस असे म्हणतात की सरकार चालवणी आता तारेवरची कसरत बनलेली आहे. कालच तुम्ही असे विधान केलं आहे की येत्या काही दिवसामध्ये शिवसेना आमच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असेल. याबद्दल केंद्रीय स्तरावरनं तुम्हाला हिरवा कंदील मिळालाय का? कारण मुळात हे सगळे निर्णय केंद्रीय स्तरावरतीच होणार आहेत. केंद्रीय स्तरावरून या विषयामध्ये नेहमीच स्वातंत्र्य राहिलेलं आहे आणि नेहमीच राज्याच्या हितासाठी जे करायला लागेल ते करा असंच म्हणणं राहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की राज्याच्या हिताचं पण बरोबरीने आपल्या पक्षाच्या भल्याचं असा दोन्हीचा बॅलन्स करत करत आम्ही निर्णय करतो. त्यामुळे निर्णय करायला थोडा उशीर लागतो. मगाशी मी एक उपप्रश्न विचारला होता की मग हे इतकं ताणलं कोणी आणि कशामुळे ताणलं गेले? नाही, मला असं वाटत नाही ताणलं गेलेलं आहे. ते एका योग्य दिशेने चाललं आहे बर आणि त्याचा निर्णय नजीकच्या काळात लागेल. का एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडून खिंडीत गाठून मग त्यांना त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव तंत्र वापरून मग त्यांना सत्तेत सहभागी करून घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असा भाजपाचा डाव आहे असं बोललं जाते? भाजपचं ते कल्चरच नाही. अशा प्रकारे कोणाला त्रास देणं, खिंडीत पकडणं ही भाजपची संस्कृती नाही. आणि त्यामुळे एका घरामध्ये सुद्धा घराच्या वाटण्या करताना वर्षानुवर्ष जातात. इथे अख्ख्या राज्याची महत्त्वाची खाती वाटायची आहेत. डावं उजवं त्याच्यामध्ये होणार आणि त्यामुळे लागणारा वेळ इतकाच त्यातला महत्त्वाचा. आणि किती वेळ लागला म्हणजे काय असं अगदी फार वर्ष गेलं आणि असं झालेलं नाही. 31 तारखेला आम्ही शपथविधी घेतला, शपथ घेतली आणि आज 23 तारखेला आपण बोलतो. असं एक 20-22 दिवसामध्ये कालावधी गेला आहे की ज्यात 31ला त्यांच्यापैकी काही जणांचा शपथविधी व्हायला पाहिजे होता. आणि त्यामुळे त्यानंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या बघितल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये अंतर कमी होण्याऐवजी वाढत चाललं होतं. आणि ॲट द सेम टाइम राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यामध्ये सूद जुळतंय अशा पद्धतीच्या एकूणच बातम्या येत होत्या, चित्र तयार होत होतं. आणि जेव्हा मग सोशल मीडियातून असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनातली खतखत जेव्हा बाहेर पडली तेव्हा मग भाजपाला अचानक उपरती झाली का की आपलं काही ते चुकतंय म्हणून? नाही, उपरती झाली नाही. पहिल्यापासून प्रामाणिकपणे हीच इच्छा राहिलेली आहे की शिवसेनेला बरोबर घेऊन आपल्याला सरकार चालवायचं आहे. राष्ट्रवादीशी सूत जमवण्याचा तर एकही प्रसंग नाही. राष्ट्रवादीशी जर सूत जमवायचं राष्ट्रवादीनं हात पुढे केला होता. राष्ट्रवादीशी सूत जमवायचं असतं तर सहकार मंत्री या नात्याने मी जे कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या मेजॉरिटी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आहेत. राज्य सहकारी बँकेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू म्हटलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे दोषी आहेत त्यांना कारवाई करू म्हटलं. जर आमचं सूत जमलं असतं तर दरवेळेला राष्ट्रवादीने किंवा काँग्रेसने समजा इनडायरेक्ट मदत करते अशा लोकांचा आरोप आहे तर त्याने आम्हाला हे करू दिलं नसतं. तुम्हाला मदत हवी आहे ना, आम्ही एक प्रकारे तुमच्या अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला असता. तसा अंकुश ठेवण्याचा जरी प्रयत्न केला नाही, एखाद दुसरा प्रयत्न झाला असला तर त्याला आम्ही दाद दिली नाही. तर राष्ट्रवादी आणि बीजेपीचं सूत जमत चाललं हे तर पूर्ण चुकीचं आहे. पण मला सांगा दादा, आता भाजप जेव्हा सत्तेमध्ये आलेलं आहे, जेव्हा भाजपानं आता सरकार स्थापन केलं आहे त्यानंतर अनेक लोक भाजपामध्ये सहभागी होण्यासाठी तर इच्छुक आहेत. तुमच्याकडे आता रांगच लागेल येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यांमध्ये. अशा वेळेला त्याचा काही निकष ठरणार का की पक्षामध्ये प्रवेश देताना जी काही भाजपाची स्वतःची जी काही एक तत्वशील विचार प्रणाली आहे ती तत्व मानणारी लोक त्यामध्ये असणार का पुन्हा कुणी यावं आणि त्यांना तुम्ही प्रवेश देणार? नाही, तो निकष पूर्ण आम्ही लावणार, तो लावतोच आम्ही. बरं, जर निवडणुकीपूर्वी इतकं आम्ही खुलं रान दिलं असतं तर मग एखाद्या वेळेस मेजॉरिटीसाठी 20 कमी पडले नसते. अच्छा. पण आम्ही तो निकष अतिशय कठोरपणे लावतो आणि त्यामुळे तत्वज्ञान कळलेले असं म्हणणं असा निकष लावत बसलो तर मग खरं म्हणजे जरा 1-2 वर्ष बीजेपी समजून घ्या मग असं म्हणायला लागेल. पण ज्यांच्या बाबतीमध्ये मेजर काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. अच्छा. आपल्या कल्चरशी, आपल्या संस्कृतीशी आणि विचारांशी, संस्कृती म्हणताना प्रामुख्याने रोजच्या जीवनातला व्यवहार याच्याशी ज्यांचं लगेच जमेल अशाच लोकांना आम्ही एंटरटेन करतो आणि अशाच लोकांना आम्ही एंटरटेन करणार. विचार करणं
एकूण दीनदयाळ उपाध्यायाने म्हणलेला एकात्म मानववाद, तर त्याला तो शब्द एकदा एक सलग म्हणणंही जरा अवघड आहे त्याला. पण त्यामुळे तो आग्रह न करता, पण ज्यांचा रोजचा व्यवहार हा आपल्याशी मॅच होतो, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत, कार्यकर्त्यांशी व्यवहार त्याचा नीट राहील, अरोगंट राहणार नाही, असं एक इम्प्रेशन तयार होतं की ह्याला घ्यायला हरकत नाही. त्याची नीट चर्चा करूनच आम्ही आत्तापर्यंत लोकांना एंटरटेन केलं आणि आगामी काळात करणार. तुमचं नेहमी निवडणुकीच्या वेळी एक होतं की भ्रष्टाचार मुक्त भारत घडवायचा आहे. हे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पण नारा होता, विधानसभेच्या वेळी पण तुम्ही सांगत होता की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त राज्य घडवायचे. त्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू केलेले आहेत? मगाशी म्हटल्याप्रमाणे सहकार विभागामध्ये तर अशी जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्या वेळेला काही कलमांचा वापर करून दाबून ठेवली आहेत, सगळी आम्ही ओपन करतो. अच्छा. आणि विदिन सरकार असा एकही प्रसंग चालणार नाही, फेवरिझम चालणार नाही, अशा स्ट्रिक्ट सूचना वारंवार मुख्यमंत्री महोदय सगळ्यांना देत आहेत. शिवसेनेशी आता घरोबा होणार असे तुम्ही स्पष्ट संकेत देताय. दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र घरोबा फडणवीस जमाव असे प्रयत्न चालले. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही जवळचे मानले जाता. अशा वेळेला जर तुमचा घरोबा झाला शिवसेनेशी, तर कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेतून मंत्रिपद असेल का? नाही, स्वाभाविक असेल. म्हणजे जर शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर जिल्ह्यामध्ये 6 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. पण स्वाभाविकपणे शिवसेनेला या जिल्ह्यातल्या कोणातरी एकाला त्याचे निकष त्यांनी ठरवायचे आहेत, पण ते कोणाला ते एकाला मंत्रिपद द्यावं लागेल. शिवसेनेला एक मंत्रिपद कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल? असेल. ठीक आहे. दादा, मला शेवटचा प्रश्न आहे की ज्या विश्वासानं लोकांनी भाजपाला आज बहुमत दिलेलं आहे, पूर्ण बहुमत मिळालं नसतं ते बऱ्यापैकी तुम्हाला बहुमत दिलेलं आहे आणि तुम्ही आता सरकार स्थापन केलं आहे, अशा वेळेला सामान्य माणसाचे रोजचे जगण्याचे जे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, या सगळ्या प्रश्नातून त्याला मोकळं करण्यासाठी त्याला आश्वासक काही तुम्ही कृती करणार आहात का, किंवा काही तुमच्याकडे कालबद्ध कार्यक्रम आहे का त्याचा? खूप गोष्टींचा वेगाने आम्ही विचार करतोय. त्याच्यामध्ये एक कायदा आम्ही सेवा हमी विधेयक आणतो आम्ही, की ज्याच्यामध्ये एखादं काम किती कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे याचा तो कालावधी ठरेल, तो डिक्लेअर होईल आणि तेवढ्या कालावधीमध्ये त्या कन्सर्न ऑफिसरने काम पूर्ण नाही केलं तर त्याला शिक्षा होईल. अच्छा. तुम्हाला मिळणाऱ्या सेवेची हमी, ओके, पण त्याला सेवा हमी विधेयक आम्ही म्हणतो. आणि त्याच्यामध्ये समजा तलाट्यापासून ते कलेक्टरपर्यंत अशा वेगवेगळ्या स्तराच्या ऑफिसर्सना त्यांच्याकडे येणाऱ्या कामांचे प्रकार, त्यात द्यावा लागेल असा वेळ व्हिज्युअलाइज करून, वरून न थोपवता त्यांच्याकडून मागवून, मग त्या कालावधीत काम पूर्ण नाही झालं तर काय करतं तुमचं, मग त्याची शिक्षेची तरतूद. असा एक लगेचचा कधी मार्चच्या अधिवेशनातच बहुतेक आम्ही हे विधेयक आणू असा एक विषय चालला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आम्ही हा कॉन्फिडन्स देतो आहे की सरकार बदललं आहे, तुमचं सरकार आलं आहे, आणि त्यामुळे अशा ज्या ज्या घटना घडतील त्या तुम्ही मोकळेपणे कळवा. आणि अवेलेबिलिटी लोकांना वाढवणं मंत्र्यांची. काल आणि परवा मिळून किमान एक 5,500 लोकांना मी भेटलो, 2 दिवस मी सर्किट हाऊसवर थांबलो. का आता त्या सामान्य माणसाला हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे की मी जो मिनिस्टरला माझं म्हणणं मांडू शकतो. आणि गर्दीमध्ये सुद्धा नीट त्याचं ऐकून बरोबर 1-2 ऑफिसर ठेवून त्यांनाही म्हणून आज दुपारी आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये भेटलेल्या 5,500 लोकांनी दिलेल्या निवेदनांची स्क्रुटिनी करण्यासाठी बसणार आहोत. म्हणजे त्याने केली आहे ती मला ते दाखवणार आहेत. तर असा तो सामान्य माणसाचा सरकारवर जो विश्वास उडाला की काय काही होत नाही, तो विश्वास पुन्हा जागृत करण्याचा वर नरेंद्र मोदींचाही प्रयत्न चालला आहे आणि तो खाली ते देवेंद्र फडणवीसांचाही प्रयत्न चालला आहे. मी शेवटचा प्रश्न म्हटलं होतं, पण नंतर एक प्रश्न सुचला मला, तो म्हणजे तुम्ही मुळात पदवीधर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहात. त्यावेळी सुद्धा तुम्ही या संवाद प्रतिवादमध्ये सहभागी झाला होता त्या निवडणुकीच्या वेळेला. आता तुम्ही राज्याचे मंत्री आहात, कोल्हापूरचे कदाचित पालकमंत्री पण तुम्हीच असाल. या परिस्थितीमध्ये तुम्ही पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या वेळेला जी आश्वासनं दिली होती, जो तुमचा अजेंडा होता, तो पूर्ण करणार का? त्याला न्याय देणार का त्याला वेळच मिळणार नाही? नाही, प्रश्नच नाही. माझ्या सुदैवाने माझे परममित्र विनोदजी तावडे त्या खात्याचे मंत्री झालेले आहेत. रोज पदवीधरांचे, शिक्षकांचे खूप विषय माझ्याकडे येत आहेत. मी त्यांना नाही, ते विनोदजी तावडेंचं काम आहे, तावडे साहेबांकडे जा असं न म्हणतात, ते एंटरटेन करतोय. उठून तावडे साहेबांकडे जातोय, बसतोय, म्हणतोय की ह्या विषयात आपल्याला काही करायला लागेल. मग तो कायम विना अनुदानाचा प्रश्न असेल, कायम शब्द काढलाय, अनुदान मिळालं, असे सगळे जे पदवीधर आमदार म्हणून मी करण्याचे विषय आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर पदवीधरांचा आमदार म्हणून त्या मिनिस्टरकडे जाऊन त्यांना आग्रह धरून आम्ही प्रश्न सोडवतो. उलट आता मला वाटतंय की तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यामुळे पदवीधर मतदारसंघाला तुम्ही अधिक चांगला न्याय देऊ शकता. हो, नक्की. हे आहेत नामदार चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सहकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री. त्यांच्या दृष्टीनं
हे भाजपचं जे काही नवीन सरकार आहे हे सर्वसामान्य माणसाला विश्वास देणारं, आधार देणारं सरकार असेल आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे हे आमचं सरकार आहे, अशा पद्धतीची कार्यपद्धती किंवा अशा पद्धतीची कार्यशैली त्यांची असणार आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये चंद्रकांत दादा पाटील आले, आमच्याशी बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.